हॅलो, इन्स्पेक्टर दळवी स्पीकिंग. हा, त्या गावाबाहेरच्या तळ्यावरची फाशेपारदांची वस्ती. मला शंका होतीच तशी, पण आज खात्री झाली. हा हा, मी निघतोच आता माझ्या स्टाफसह छाप्याला. अच्छा. माझी काड्यापेटी कुठे आहे ग? हो, उठा आता, राहू द्या बिडी ओढायची. सकाळी सकाळी तोंडानं धुरड का सोडावं? खरी गोष्ट आहे, पण इतक्या वर्षाचं येसन सोडू म्हटलं तर सुटतंय वय. महिन्यात किती रुपयाचा धूर होतो ह्या बिडी काडी पाहिजे. नाही म्हटलं एवढ्या किमतीत माझं एखादं लुगडं चांगलं जरी चाललं असतं. घ्या. ते खरं, तर लुगडं काही वळता येत नाही बिडीवाने. परत
ये 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 कोण पडलंय इथं? ए बाबा, ए अरे कुणाचा तू? कोण आहेस तू? रडू नको, कोण मारत नाही तुला. तुला हाय कुणाचं तू? नाव काय तुझं? चल 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 चल. अरे काय नाही रे, काय नाही. चल अरे येश्या, हे बघ कोण आला तुझ्या बरोबर खेळायला. बघ बघ. कुणासंग बोलतो? आणि शिव कोण? बाजी हे बस, बस. अरे बस की, बस बस. बाजी बाजी नाही हे वाजवायचं. आमच्या येशा दाखव बघ तुला. येशा बाजी बरं दाखव याला. शाबास. फुटती हिता गबाई लाया फुटती तिथं बोर्डावरती ताल सुरांच
भांडार करीते रीत. मुजरा करत्यात डोळ बदामी ग, मुजरा करत्यात डोळ बदामी ग, वाक वाकून देते सलामी, वाक वाकून देते सलामी. मुजरा करत्यात डोळ बदामी ग, मुजरा करत्यात डोळ बदामी ग, वाक वाकून देते सलामी, वाक वाकून देते सलामी. हे फूल इशाऱ्याचे है, कुर्बान आज होते शिनगार पाकळा में, उधळून आज देते. कशी मदनान सजली काया, भिजला इश्कात अत्तर पाया, कशी मदनान सजली काया, भिजला इश्कात अत्तर पाया. किती आलाने घायल झालं हो, किती आलाने घायल झालं, कैक होती निकामी ग, वाक वाकून देते सलामी, वाक वाकून देते सलामी. करत्यात डोळ बदामी ग, मुजरा करत्यात डोळ बदामी, वाक वाकून देते सलामी, वाक वाकून देते सलामी. रंगात रात आली, खेळास रंग न्यारा, पायात घुंगुराला भुलला पिसाट वारा. मुरकी गळ्यात भभरा पायी, नाच गाण्याची उडली घाई, मुरकी गळ्यात भभरा पायी, नाच गाण्याची उडली घाई. एवढ्या गर्दीत गडी मिहिरला हो, एवढ्या गर्दीत गडी मिहिरला, त्याची करीन गुलामी हो, वाक वाकून देते सलामी, वाक वाकून देते सलामी. मुजरा करत्यात डोळ बदामी ग, मुजरा करत्यात डोळ बदामी ग, वाक वाकून देते सलामी, वाक वाकून देते सलामी.
अरे आभाळातली बिजली आज तुझ्या बोटात उतरली होती. लाख मोलाची बोट आहेत राया. जीव वावळून टाकावं असं वाटतोय तुझ्यावर राया. अरे माझ्या पोरानो, अरे कमाल केली सा पोरानो. राया यशा, अरे तुम्हाला कुठे ठेवून कुठे नाही आता बोला. वा 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 वा, शाबास शाबास शाबास. छान तयारी दाखवली आपण. जय देव. कुठून मिळवली ती विद्या? गुरु कोण आपला? गुरु अहो साहेब, वडलोपार्जित रिस्टेट आहे. वारसा हक्कानं आली म्हणालात ना आमच्याकडं. अर्धी माझ्या भावाला आणि अर्धी मला. आणि साहेब हे आमचे वडील बरं का. आणि गुरु पण भारतीय लोककला संस्थांना यांचा सत्कार केलाय मोठे तमासगीर म्हणून. आणि मानाची शाल आणि सोन्याचं पदक बी दिलंय बघा. म्हणून राजधानीला बली होतं मला. बघा आबा, तू सोन्याचा बिल्ला जिंकून आपल्या बरोबर आमच्या गावात नाव केलंस बरं का तू. बिल्ल्याची कौतुक करू नका. ही बक्षीस कशी पदरात पाडायची ते आम्हाला बी माहिती. अरे तुला काय माहित आहे, बस काहीतरी बघू नका. कोण काय बघतय? आम्ही बी एक नंबरचं वाजवणार आहे. पण आम्ही पडलो कोपऱ्यात. तू मान मिळाला ह्याला. अहो निव्वळ वचिलेबाजी आहे. मुठ्ठी दाबून आणि बूट चाटून बक्षीस ते मिळवतोय. बोललास थोडं बोला सका. अरे घरी जाऊन झोप आता. अरे वा, ना संत म्हणायचं पंढरपूरचं का आळंदीचं? वास्कोड माझी बिल्ल्याची मी जस मला जावतो काय. अरे असलं बिल्ल मी कचऱ्यात घालतो. पोरांनी पान फेडलं होत. हा हो, नाव करून उभे झाले. असं म्हणू नका. माझ्या परत हा माझा भाऊ यशा चढाय वाजवण्यात. असं तसं काय नाही साहेब. हा तुझ्यापेक्षाही मोठा भाऊ का? अहो धाकलं मोठं असं काही नाही या दोघात. आवळी जावळी दोघं एकाच वयाची हे समजा ना. पोराचं कौतुक करायच्या नादात पाहुण्याचं सांगितलं. हा विसरलो खरं. विसरलं. ठीक आहे, वाढ किता चण्याचे डबे आता विसरू नका. रावसाहेब, हिला बी शेवाच म्हणायची. ही या दोन पोराची माय. पोरांची मान आणि तुमची कोणी नाही. म्हणजे अहो सांगा की नीट म्हणताय ते. काय जन्मापासून माझ्या माग लागलेली बाला आहे. हे बघा रावसाहेब, ही या दोन पोराची माय. आल्या गेल्या पाहुण्याची मावली. आणि माझी म्हणाल तर माझ्या जन्माची सावली. यो दे तर ही सावली. रावसाहेब, तरुणपणात हिचं गाणं आणि हिचं नाचणं नामांकित होतं बघा. खरोखर माझी कशाला आणखीन आरती. चला बरे रावसाहेब, येतो आता. वळत बिळत ठेवा. आहे काय केलंस की जेवायला? अरे भाकरी केली, फोडणीचं वरण केले, वांग्याची भाजी केली. म्हणजे सगळं असलंच. वासाचं काही नाहीच म्हण की. अरे बाबा, आपण फिरस्तीवर आहे. जे मिळेल ते खावं. अरे हे काय घर आहे बरं आपलं. होय, नेहमीच आहे तुझं. बरं जे चल आई, वाढ बाई, जेवायला जाम भूक लागली. मला तर असं वाटतंय घर खाऊन दार तोंडीला. वाढ वाढ वाढ. ए बाबा बस की आता. बाहेर बी तेच, घरी बी तेच. ताण ताण ताण. वाढ वाढ वक वक अरे होय पण. काय वाजतात? जेवण झालं का? काय नाही, आताच बसलोय की. जरा बाहेर येता का? हे भावड्या, घोडपे बाजार निश्चित केला आधी तुला खेटानं मारीन बघ.
माझ्या पुरातनी असलं भलत सलत जरा जाऊ नका. नाही नाही, आई शपथ त्यासाठी नाही. असं काय करायला लागलाय? काय नाही, इंदुताईने डबा पाठवलाय. गरम गरम मसाल्याची कोंबडी. हो गरम गरम आहे तो, पण खाऊन घ्या म्हणून सांगितलंय. आता धरा. माझा हात. बर. आणि गावाकडे गेल्यावर ईश्वर पार्वतीच्या दर्शनाला या म्हणून सांगितलंय. येतो. शुक्रवारी 5च्या टायमाला. बर. शुक्रवारी. आता आणखीन काय? आता काही नाही. साखरेचं खाणार त्याला देव देणार म्हणतात ते काय खोटं नाही. गरमागरम रश्याची कोंबडी वाढ त्याला. असं होय. मग एवढा का लाजत होता तो भावड्या? मी काय माळकरी आहे वय कोंबडीला भ्यायला? तसं नाही, थोडा मोठ्याचा मान राखावा लागतो. त्याला वाटलं तुम्हाला आईला आवडल ना आवडल असं. अरे पण तुझी आणि त्याची एवढी दोस्ती कवार झाली, घासातला घास काढून देण्या एवढी. अरे उगाच चौकाच्या कशाला? म्हणत होतं ते खायला मिळालं ना, आता गप खा की. वर 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 कर. त्याचं समाधान मान नको त्याला. बाई पुन्हा मला ही असली कामं सांगू नका. कारण अहो त्या म्हाताऱ्यानं माझी पार हजामत केली. मला खेटरानं मारेन माझ्या पोराची वाईट वंगाळणार लावशील तर. हाय का नाही उलटा आहे. अहो चोर सोडून संन्याशी फास्ट हवत. अरे पर मुडद्या, त्यांच्यामुळे सांगितलंच कशाला की मी कोंबडी पाठवली म्हणून? एवढा मोठा घोडा झाला पण कवडीची सुधी अक्कल नाही. काढा आमचीच अक्कल काढा. माझं ऐकून तरी घ्या. काय? मी त्याच्यानी बाहेर बोलवलं तर त्या म्हाताऱ्याला वाटलं आम्ही दोघं पार्टी करायला चाललोय. असं होय? बरं तो दुसरा निरोप सांगितला? होय सांगितला. मग काय म्हणाले? म्हणाल बरोबर तुझा. म्हणजे चेहरा काय सांगत होता? आता चेहराबाई तुम्हाला ओळखतो, आम्हाला होय नाही चेहऱ्यावर काही बी कळत नाही. ते तुमचं तुम्ही आपलं बघा. हा बरं बरं, लय वटवट करू नकोस. राहिली आमची वटवट बंद. काय करते? देवाकरता फोडली होती ना फुलं? मग खुडली होती देवाला, पण व्हायली तुम्हाला. त्यात काय समजायचं तुझं? ते तर फक्कडनं डबा दिला तवाच समज. तेच पोटात शिरून वर कागदपत्र कसं जायचं हे बाईच्या गतीत चांगलं कळतंय. बाई ग, म्हणजे एवढी बारीक माहिती आहे म्हणा की बाई जाते? ऐकलेली ग शहाण्या लोकांकडनं. ऐकलेलीच घे, अनुभवातली नाही नव. अनुभव आता घ्यायचा आणि मग पुढं पुढं चार चौघ करतात ते आपण बी करायचं. असं खरं? अगदी खरं? देवाच्या दारात कुणी खोटं बोलतं का? घरी कळलं का तुमच्या आईला, आबासनी, भावाला? नाही, कळलं कधीतरी. कुणी ती रायताने सांगायच्या अगोदर तुम्ही सांगा की. असं सांगेन, वेळ आली की सांगेन. मग काय माझ्यासारखी नशिबान मीच की. काय रे, का आलास मागावर? मी काय पळून जात होते?
आपलं ते हे हो कंत्राटदार आल्यात. अरे आला तर बसला असता घडीभर वाट बघत. काय बुडाला वारं लागणार होतं त्याच्या? तसं नाही, अहो लय उशीर झाला येऊन बसल्यात. 4दा चहा झाला. शिगाडची पाकिट 16 ती अहो ती दिली, ती बी पार खाला. आणि माझ्या मागे सारखा दोष आहे. बाई कुठे गेल्या त्यासनी बोलू, बाई कुठे गेल्या त्यासनी बोलू. आता मी इकडे आलो, ह्यात माझं काय चुकलं हो बाई? बरं बरं, तू हो पुढं. आले म्हणाव मी. एवढा धाक घालतो तो बोट तुटक्या तुम्हाला? तुम्हाला नाही कळायचं. आमच्यासारख्या चिल्लर पार्टीवाल्यांचा पोशिंदा असतोय कंटकदार. मग स्वतःच्या पायावरती उभं राहावं. आधाराला मांडव लागते तुमच्यासारखा, म्हणजे मग येल उभी राहते. जाऊ जाऊ. कंत्राटदार वाढ बघतात तुमची. असं हो काय करता. परत कधी भेटणार? भेटू तुमच्या सवडीनं. रागवायचं नाही हा. हसा बघू. माझी शपथ आहे तुम्हाला. हसा बघू. मी भावड्याकडे निरोप धाडते. जाते जाते. गणपत शेठ, झाली का तुझी मालकीन? तर पोलीस चौकीत वर्दी द्यायला पाहिजे. अहो येत्यात ती. येत्यात घोड्यावरनं वाजत गाजत येतात का मिरवणुकीनं रे? नाही नाही, पाहिजे ते एकल्या. नमस्ते शेठ. लेट झाल्याबद्दल माफी करा. भावड्या एक स्पेशल चहा सांग बघू. काय थंड सांगू शेठ? थंड गरम सगळं झालं इंदुबाई. तर नका तकलीफ घेऊ. तसं कसं चालेल? लय दिसानं पाय लागलं तुमचं आमच्या उंबऱ्याला. भावड्या कोपऱ्यावर सिगरेटचं पाकिट आण बघू. आणि दुसरे काय सांगू शेठ? काय नका तसं चालायचं नाही शेठ. भावड्या जा बघू. काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे शेठ. घेऊन जातो नवं, घेऊन जायला चालूय. यंदा चैती जत्रेला यायचं बघा. मागल्या साली नाही, त्याच्या मागल्या साली नाही, काय म्हणायचं बघ. कसं येणार शेठ? आका आमच्या बरेच मोठमोठं टुरिंग वाले नामांकित फडी येतात तिथं. आमच्या सारख्या चिल्लर बारीला फक्त 15 मिनिटच टाइम मिळतो. त्यात काय दावायचं बाय पब्लिकला आम्ही? मी असल्यावर का चिंता करता? फुल टाइम तुम्हाला देतो, मग तर झालं. अहो इंदुबाई, तिथं बारी गाडली दुनियेतनं सुपाऱ्या येत. अहो आमचा धंदा चालतोय, तुमचं पोट पाणी भागतंय. असं काय बोलताय शेठ? तुम्हीच आमचं पोट पाणी बघताय. पावसाळ्यात आम्हाला धंदा नसतोय. तेव्हा तुमच्याशिवाय कोण असतंय आम्हाला? तेच म्हणतोय मी. आणि हीच आठवण ठेवा. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. या सालाला जाम तयारी करून या बघा. अहो नंबर मारणाऱ्या बारीला यंदा बक्षीस ठेवल्यात. पहिलं बक्षीस 501, दुसरं बक्षीस 301, तिसरं बक्षीस 101. समजा नंबर मारला असा एवढं नाव होईल तुमचं. खरं आहे तुमचं. नावाशिवाय धंदा नाही बघा. आता कसं बोलला सा? मग ठरलं. तुमचा सबूत आज पाठूर कधी वलटून गेलं शेठ? आता आम्ही बिनधास्त झालो बघा. आम्ही निघतो आता. त्याबरोबर खर्चायला ठेवा. आम्ही निघतो मग. लवकर या. अरे ही जाहिरात वाचलीस का? कसली? अरे नारायणगावच्या जत्रेची. वाचतू. सालाबाद प्रमाणे तमाशाची पंढरी नारायणगाव येथे. महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडांचे जाहीर सामने. बक्षीस पहिले
रुपये 501. हा? बक्षीस दुसरे रुपये 301 आणि बक्षीस तिसरे रुपये 101. तरी तमाशा फडवाल्यांनी या सामन्यात बहुसंख्येने भाग घ्यावा. झाली की बाजी झाली? बघू आण. काय म्हणा पण यंदा जत्रा मात्र जोरात होणार. राया 501 रुपयाचं पहिलं बक्षीस आपणच मिळवणार. कमळे घे लिहून. तिथं लई पहाटे येत्यात. नाही म्हणलं तरी एरवी 30-35 फड असतात आणि त्यात बक्षीस म्हणलं की जास्तीच येतील की. किती बी येऊन देत की पहिला नंबर आपलाच. अरे हळू बोल, घोडा हसल. कशावरनं? घोड्यावरनं. अगं एकटा असतो तर म्हणलं नसतं, पण आम्ही दोघं समजा जगाला भारी हाय. कशाला असे आपल्या तोंडानं आपले बडई मारावी. तेच म्हणते मी. गपे शागे मुकट्यानं बढाई. आता घरातच बोललोय, भर बाजारात बँड वाजवून सांगायची तयारी आहे माझी. आईच्या देखत बोललास तेवढं बाद झालं. अरे बाबा माझ्या देखत बी बोलू नको, नाही तर माझी दृष्ट लागेल. बस घे चाय घे. राम राम म्हणलं. किती वाट बघायची माणसाने. तुम्हाला माझी ओढच नाही. 17 माणसं भेटतात रस्त्यात, त्यांच्याशी हुतुतू घालत इथपर्यंत यायचं म्हणजे टाइम होणारच. काय इतकी दिस तू कुठं गप झालतीस? आले पुण्याला जाऊन. मग हे फक्कडला मला सांगता येत नव्हतं. हा मी त्याला विचारलं तर म्हणतोय कसा बाई बाहेर गावी गेल्यात. बाई ग, म्हणजे तुम्ही आपणहून माझी चौकशी करत होता फक्कड पाशी. तर खरं नाहीतर काय. अगं मुद्दामून गाठून धाडाव चौकशी केली. तो काय तळ लागू देतोय. त्याला म्हणलं बाबा बाई बाहेर गावला म्हणजे कुठे गेल्यात, मला विचारून गेल्या नाहीत. काय जबाब झाला. तुमच्यासाठीच गेले. काहीतरी खोटं बोलते. तुमचा हात बघू. काय भविष्य सांगणार आहे माझं? बघू ना. नाही. साधू महाराज आमच्या भविष्यात काय सांगा बघू. काय हो लई दिस विचारीन म्हणते. तो दागिना कुणी चढवला हातावर? माझ्या आईने चढवलं. लय लहान होतो मी तेव्हा, मला आठवत बी नाही कवा गुंडलं ते. मला म्हणली बा चांद सूर्य जो पत्तर आहे तो पत्तर तुझं नाव जगामध्ये राहू देत. तिची आठवण आहे. बरं ह्यो हात द्या. त्या हातावर मी माझा दागिना चढवते. मी गोंडाचा अर्थ सांगितला तसं मी ह्याचा सांगू. सांग की. हितनं मोर तुमचा समदा टाइम माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी.
करतोय उंदा, त्याला ट्रायलला घेतलाय उंदा. घोडा फुरफुर करतोय उंदा, त्याला ट्रायलला घेतलाय उंदा. मनामध्ये भरला या लळा त्याचा लागला या, मनामध्ये भरला या लळा त्याचा लागला या. हो काळजात माझ्या बाई त्याचा ठसा, काळजात माझ्या बाई त्याचा ठसा. आली आली टांगेवाली पाहुण बसा, आली आली टांगेवाली पाहुण बसा. टांग्यामध्ये पाहुणं तुम्ही आमच्या बसा, टांग्यामध्ये पाहुणं तुम्ही आमच्या बसा, टांग्यामध्ये पाहुणं तुम्ही आमच्या बसा, टांग्यामध्ये पाहुणं तुम्ही आमच्या बसा. आली आली टांगेवाली पाहुणं बसा, तुम्ही पाहुणं बसा. पाय सुपलीत बेतान ठेवा, असं टेकून इसावा घ्यावा. पाय सुपलीत बेतान ठेवा, असं टेकून इसावा घ्यावा. जाऊ दुर्गा चालीन तुम्हा संग बोलीन, जाऊ दुर्गा चालीन तुम्हा संग बोलीन. हो खुद खुद माझ्या संग गाली हसा, खुद खुद माझ्या संग गाली हसा. आली आली टांगेवाली पाहुण बसा, आली आली टांगेवाली पाहुण बसा, तुम्ही पाहुण बसा. बाजू बाजू हो बाजू. आज दिवस चालू असलेले तमाशाचे सामने आपण पाहिलेत. आता अखेरचा सामना सुरू होईल, त्याचा निकाल लागले आम्ही पंचमंडळी आपल्या समोर जाहीर करणार आहे. तेव्हा शांतपणाने एवढा कार्यक्रम बघावा एवढीच माझी इच्छा आहे. बिगी बिगी सार बसून घ्या र, मुंबईला जाऊया चला. दरी डोंगराची नागमोडी वाट ग, गाडी उतरून दे खंडाळा घाट. हो गाडी उतरून दे खंडाळा घाट, गाडी उतरून दे खंडाळा घाट, गाडी उतरून दे खंडाळा घाट.
नका मिटकाय मजा लुटा गाडी उतरून दे खंडाळा घाटला अडवळणाचा खट्याळ रस्ता ब्रेक दाबून धरा अन गियर टाकून खोपोलीला बियर पिऊया जरा पेला भरू दे काठ काठ गाडी उतरून दे खंडाळा घाट 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 शांत राहा. ऐका, पंचाने दिलेला निकाल मी तुम्हाला आता सांगतो. पहिलं बक्षीस रामा तुका गोंधळी वडगावकर यांना मिळालेलं आहे. दुसरी 2 बक्षीस सका रामा इंदूरकर व वत्सलाबाई नेसरीकर यांना देण्यात आलेली आहेत. तरी मी सांगत होते शेठ तुम्हाला की आता आम्हाला वडू नका म्हणून. झालं की नाही आपल्या हाताने तोंडाला काळं फासल्यासारखं केली की नाही पब्लिकने आमच्या हुर्य. बाई खरं सांगू, नाच गाणं रूप ठसका अहो तुमच्याशिवाय दुसऱ्या फळात दिसतोय कुठं? पण उपयोग काय? बाकीच्या समद्या बाजू लांगड्या सगळं डोलार तुमच्या. तुम्ही ऐकलं तरी काय करणार? बाई खरं सांगू, समद्या बाजू भक्कम करा. नाही पुढल्या वर्षी तुमच्या फळाला बक्षीस मिळाल ना, मी मिशी उतरून देईन. तो डोलच्या फक्कड गावात खा त्याच्या बुडाव पाहिजे. चांगलं सांगताय शेठ. त्याच्या बुडावर लाथ आणू आणि दुसरं कुणाला आणू? गुणी माणसं काही वाटेवर पडलेले असतात पैसे. हजारामध्ये एक असतो. तोच आपण हुडकून काढायचा. हवा असली गुणी माणसं आपल्या अवतीभोवती असतात, परंतु गुण आपल्याला दिसत नाही. आता म्हणच आहे, काकत कळसा न गावाला वळसा. तर रडून काय उपयोग आहे? आता बाप्यावाने शड्डू ठोकून उभं राहायचं बघ. अहो या साली नाही मिळाला नंबर, पुढल्या साली मग कुठं बिघडत. आता मनाला लावून घ्यायचं नाही, चिंता करायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचा गुणी ढोलच्या आपण हुडकून काढायचा. काय गेलं? तुम्ही सांगाल. ए पोऱ्या, कोण आहे काय? बोला, काय देऊ? गरम काय आहे? रोज गरम आहे. बघ ना बिडी कशी करतो जरा. शिरा खाणार का? हे बघ, असं कर, 2 शिरा, 2 भजी, 2 स्पेशल चहा आणि पाणी घेऊन ये. हे बघ, पाणी आणशील ना, साधं घेऊन ये. तर बोट बुचकळून मसाल्याचं आणू नको. मालक याला खायला देत नाही म्हणून बिड्या खातोय बघ. ते मोरे, काय एवढं तातडीचं बोलायचं होतं? पहिलं हे सांगा, तुम्ही माझे ना? नाही तर आणखीन कुणाचा? सोडा ना. मला की आणि काय पाहिजे? काय नको. आणि बोलवल्याशिवाय आता इकडे येऊ नको. घ्या पहिला घास राणीचा. पहिला घास राजाचा. सोडा ना. तुम्ही माझे म्हणता
मग माझा एक हट्ट पुरा करशील हा? पुरा करण्यासारखा असेल तर करीन. तू उद्या इंद्राचा ऐरावतच मागितलास, कुठून आणून देणार? हे बघा, आता कुठं बघू? जाऊ तिकडं. तिकडं कुठं जाऊ आणखी? माझं ऐकून तर घ्या. बोल. हे बघा, माझ्या फडात चांगला ढोलकीवाला नाही. तुम्ही या की माझ्या फडात. तुमच्या फडात तुमचा भाऊ आहे चांगला वाटणारा. तुमचा फड काही लंगडा पडणार नाही. तुमचा आधार मिळेल मला, आणि मग दोघं मिळून लई पैसा कमवू. लई. काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस काय? असला हरामीपणा माझ्या हातनं होणार नाही. हरामीपणा कसला आहे? मी मदत मागतेय तुमची. तुम्ही माझी मदत नाही, साखर पेरणी आहे. बाईच्या जातीला पैशाचा मोह चांगला नाही. तुला पैशाची हाव सुटली. तुझ्या नादानं माझा चांगला चालता फडणं सोय मी. सगळं जग माझ्या तोंडात शेण घालील. माझा बा, माझा भाऊ, माझी आई माझ्या तोंडात शेण घालील. माझा बाप, माझी आई आणि भाऊ. त्या सगळ्यांबरोबर मी कचरा म्हणा की उचलला केरोसिनीवरून दिला गटारात फेकून. होय, असंच काय फलत असेल तर शिकवायला लागली तर कचरा समजूनच फेकून देईन. काय जरुरी नाही फेकायची. तुमच्या माणसात तुम्ही सुखी राहा. हे तुझं घड्याळ. आता माझा टाइम तुझा राहिला नाही. काही नाही, आपल्या पोराचं काहीतरी बिघडलंय बघा. अरे पण कंच्या रायाच का बाळ वाटत नाही त्याला? तसं नाही, सैर बहीर वाटतोय मला. अहो, खाण्यापिण्याकडे ध्यानच नाही बघा त्याच. रातचा हात तोंडावर पडल्या पडल्या डोळे मिटायचं. पर आता टक जागा असतो रातभर. ते काय नाही, ह्या दोघं पोरसनी बायका आणू बघ. ऐका, त्या तरी यायच्या आहेतच की, पण त्या अगोदर जर कोकरावानी उड्या हानते तर हाणू देत की. एकदा का बायका पोराचं लोडलं गळ्यात अडकलं तर बडवल्या खोडल्या तर पार मऊ येत्यात. परत उठ म्हटलं की उठत्यात आणि बस म्हटलं की बस. कसं म्हणून म्हणतो जरा मोकळं हिंडू द्या की रस्ते 4 वर्ष. आणि कुठं चिखलात गुतली म्हणजे मग मला का नाही लक्षण वेगळंच दिसतंय बघा. फार कुठेतरी नादवलंय. पर तुम्ही काय त्याला बोलू नका. तापट डोसक्याच तारकन निघून जाईल घर सोडून. ये बघ, तिला बिन दुखीवता डोळ्यात गेल्याला कण जिभेनं काढावा ना, कसं काढतो की त्याच्या मनातलं. तू काळजी करू नकोस. जा जेवण बांधून आणतेच. जा.
जवानी लई खराब असती बघ. जवानीत मानुकडाचा बी मुका घेईल. मी तुला सांगतो, तू या देखाव्याच्या धंद्यात आहेस. रूपानच देखना आहेस. बाया नादावत्यात, फुलाभोवती मधमाशा जशा फिरत्यात ना तशा फिरत्यात. अशा वक्ताला भान जात माणसाचं. भूल पडते भल्या भल्यासनी. पडू दे, पर जीवांशी नाही जायचं. आपण पत्त्याचा डाव खेळतो, हरतो. म्हणून काय कोणी एक खाऊन जीव देत? अरे छाताडावर क्यास असलेला मर्द आहेस तू. पायी पायी झुरायचं. अरे तिनं झुरलं पाहिजे आपल्यासाठी. आपण म्हणजे तो रेबाज मोर. त्यात लांडोऱ्या काही येतात आणि काही जात्यात. आबा, तुम्हाला कोणी सांगितलं मी पायीसाठी झुरतोय म्हणून? सांगाय कशाला पाहिजे? लक्षण कळत नाहीत का? हे बघ, ती कोण, काय करणारी, कुठली, काय बी विचारणार नाही मी. तिची जरवरच नाही. मला फक्त येस था. सापडला आहेस का कुठं? आता हितनं सुटका नाही र देवा. आली आहे काय? नाही आबा, त्यातलं तसलं काय नाही. मग सोड. काय झालंच नाही असं समजायचं आणि वळसा मारून पुढे जायचं. म्हातारीनं जेवण दिला तुझ्या करता. ये गे. आबा, तुम्ही कशाला आणलं ते उन्हाचं वागवत? एक दिवस जेवलं नसतं तर काय रागात आटलं नसतं माझं. अरे तू नसतं आटलं, पण आमचं आटलं असतं ना म्हाताऱ्याचं. घे. आबा, चुकलं माझं. अरे कुणाचं नाही चुकत, आमचं बी चुकलं होतं. जेवण होत तेव्हा. घे. राया, एवढा काय राहसा? आहे तू कशाला आलीस उन्हातानाचं? बाबा माझ्या जेवणाचा डबा दिला यांच्याजवळ, तर पाणी द्यायचं विसरले की म्हटलं जवळ हिरा असेल नसेल. बाबा माझ्या सोडून करायचं लागला टोचक फिरल्यावाने कराया. अहो झालंय आमचं संग बोलून. आता कशाला आणि तुम्ही उजळणी करताय? जेवली त्याला गप. जेव. आहे तुला कसं सापडलं ग? आले बाबा, ह्यांच्या पायताण्याच्या खुणा बघत तू पाणी पे घे. बावड्या आजारी म्हणता, नाहीतरी मी म्हणतो तो काय काम करीत होता. अहो ढोलकी वाजवतो का खाजवतो ते बी समजत नव्हतं. इंदुबाई, ठरलेले खेळ झाले पाहिजे. तुम्ही कोणी शोधून आणा? कुणाला शोधू शेठ? मध्ये टाइम बी कमी आहे. तुमच्या ओळखीची इतकी माणसं आहेत, तुम्ही कुणाला बी धाडा, मी चालवून घेईन. काय टाइम आला इंदुबाई. अहो ढोलकीवाला म्हणून 4 पार्ट्या सीझनच्या अगोदर मला ऍडव्हान्स देऊन बुक करायच्या आणि तुम्ही मला ढोलकीवाला शोधायला सांग. काय नाही इंदुबाई, डोलच्या तुम्ही आणायचा. ठरलेल्या दिवशी ठरलेले खेळ झाले पाहिजे. मी जागे वाट बघतो. आईला नसतं याप झालाय. आत ये तरी म्हणा की. दारात आलेल्या माणसाला या ना, पण
घरात मी एकटाच आहे, समधी बाहेरगावी गेले. जाऊ द्यात हो. माझं काम तुमच्याकडेच आहे. माझ्याकडं? होय, आमचा भावडे शीख झालाय व, आणि मला तर ज्योतिबाच्या जत्रेत खेळ करायचा आहे. तुम्ही येशील का 4 रोज वाजवायला? येशील ना ग? होय. पर काय? आबासनी विचारून सांगतो. चांगलं जाणतं झालंय की वय ना आता. हर एक गोष्ट अजून आबासनी विचारूनच करावी लागते का? नाही, पर आमचा फड सोडून मी कधी गेलो नाही दुसऱ्याकडे. माहित आहे हो. आता माझ्यासाठी तुमचा नेम मोडा असं तरी कसं म्हणू मी? तुमचं माझं नातं का गोत? तसं नाही हो. आता तुम्ही आम्ही एका धंद्यातलं, एका गावातलं, एवढं नातं बास आहे. होय, पर ते मानणाऱ्यांनी मानलं तर. नाहीतर एका धंद्यात, एका गावात राहून तुम्ही कोण आम्ही कोण अशी वागणारी लोक आहेतच की. बघतो जमलं तर. पर तुम्ही निघणार कधी? शुक्रवारी. शुक्रवारी? पर मला नाहीच जमलं तर? मग खेळ कॅन्सलच घेऊ. पब्लिकच्या शिव्या, कंत्राटदाराच्या शिव्या आणि पैशाकडनं बी नुकसान. बर, बघतो मी. बघू नका, याच जाऊ. बर, वाट बघते मी. आज मला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? भरल्या उन्हात जाऊन गर्दीत शिरून तिकीट काढशील का? भरल्या उन्हात जाऊन गर्दीत शिरून तिकीट काढशील का? रोज हिला सिनेमा दावशील का? रोज हिला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? भरल्या उन्हात जाऊन गर्दीत शिरून तिकीट काढशील का? भरल्या उन्हात जाऊन गर्दीत शिरून तिकीट काढशील का? रोज हिला सिनेमा दावशील का? रोज हिला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? आज मला सिनेमा दावशील का? मग भेटीला रे ठरवून येशील कधी? तू नोकरी
धावशील का आज मला सिनेमा धावशील का आज मला सिनेमा धावशील का आज मला सिनेमा धावशील का भरल्या उन्हात जाऊन गर्दीत शिरून तिकीट काढशील का भरल्या उन्हात जाऊन गर्दीत शिरून तिकीट काढशील का रोज हिला सिनेमा धावशील का रोज हिला सिनेमा धावशील का आज मला सिनेमा धावशील का आज मला सिनेमा धावशील का काय ग तुला काय सांगून गेलाय ग यो राया राया नव तू दुसरा दिवटा येशा काय नाही म्हटलं देवाला जातो मी म्हटलं जा बाबा देवाला निवद करून परसत बी घेऊन ये एवढंच म्हणाला का आणि काय अर्जंट काम आहे म्हणला तिथं काय नाही पण का हो डोसकं फिरलंय त्याच घरचं अन्न ग्वाड लाग ना पण भाईचा उकीला फुका निघालाय तो देवाला गेलाय म्हणा तुला शिंग फुटली काय रे एवढ्यात आम्ही जिता होते पारी सगळाच व्हाय तू काय झालंय अरे काय व्हायचं राहिलंय हे बघ काय आहे अरे सरम वाटा पाहिजे तुझे मला कशाची शरम वाटण्याजोगं मी काय केलं नाही हवा उलट बोलतो नाही करून देवाला जातो म्हणून सांगून गेला आणि रोजगार पकडला तिथं दुसऱ्याच्या फळात काय म्हणून एवढा खोटं पडला मी का तर रांगता पोर नाही आबा हर एक गोष्ट तुम्हाला विचारून करा मी रोजगार कुठं कुणाकडे करावा हे माझं मी ठरवीन यशवंता अरे ही काय माझं आहे मी मला सांगितला प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे मला सांगितली पाहिजे मी नाही सांगणार अरे का जबाबाला जबाब देतोच याच्या चुकलं मन आणि गप्रा की का गपराव मी का आंधळा का पांगळा आहे मी का काय यांचा एवढा धाक मला चांगला माझ्या पायावर उभा आहे मी कुणाच्या मेहरबानीवर नाही जगत मग आधी माझ्या उमरेच्या बाहेर अहो तुम्ही तरी का बस ठीक आहे तुमचं तुम्ही माझं मी तू मध्ये नका पडू साई कुठं बी जाईन जगाच्या पाठीवर तुरुंगातल्या चांगल्या वर्तणुकीमुळं तुझ्या शिक्षेत सूट मिळाली तुला म्हणून तू लवकर सुटलास साहेब मूळचा गुन्हेगार नव मी आता काय झालं ते कळायच्या आत घडलं बघा माझ्या हातनं झालं ते झालं इथून पुढं चांगला वाग तुम्ही सांभाळून घेतलं सा लय उपकार झाला बघा तुमचं साहेब आता मी माझ्या बायका परत जातो
कल सुटलो. अरे पण महात्मा, माझी कारभारी कशी आहे? तुझी कारभारीन तुझी भेट व्हायची आहे म्हणून अजून जिथे आहे. असं मी आलो. बरं झालं मी चाल. नाही नाही नाही, असं म्हणू नकोस माझ्या, म्हणजे असं म्हणू नकोस. राया अजून आला नाही. मला भेटला असता बरं वाटलं असतं. तुम्ही त्याला ओळखा. ओळखतो. आणि काय? आणि काय? आणि एवढा लौकिकाला उधळीतो कुणी जन्मदाता, काळजात तुकड जोडी कुणी माया माता. लौकिकाला उधळीतो कुणी जाता, ताच तुकड जोडी कुणी माया माता. मनातली हुर हुर डोळा वाहिनीर, सुख दुःख ऊन सावलीर अनयेल्या जीवा, सुख दुःख ऊन सावलीर. का भरल्या घरात डोळे गाया काय झालं? दोन महिने झालं पोर घराकडे फिरकलं नाही. चिठ्ठी नाही का सांगावं नाही. आज काय पहिल्यांदा सांगतीयस काय आहे? ऐकून ऐकून पाठ झालंय आम्हाला तुझं बोलणं. रोज उठून तुझा हरिपाठच आहे की हो. तर मी म्हणते आपणच जावा. दादा बाबा करून त्याला घरला घेऊ. हो किती बी केली तरी लहान धाकलंच आहे ते. लहान धाकलं चांगला धगुडा बाप्या झालाय की. खाऊ दे तिला एक बार बाहेरची खिचडी. बाहेरच्या दुनियेत कोणी कुणाचं नाही एक गाव कळलं तिथलंच माघार येईल घरच्या उभ्याला. किती दिवस राहतो बाहेर बघ. नाहीच घरला ना म्हणजे मग काय करते ना. यो हाय तो एकलाच दिलाय मला देवानं. योच पांग फेरील माझं. यो त्या खेळला पाणी घालील माझ्या तोंडात. असं माझं नाही म्हणा दुसऱ्या पोराला. वय वय असून नसल्यासारखाच आहे ती मला. तू बापाला मारत नाही तो पोरगा कसला. तो आपला कोणी नाही. हे बघा तुम्ही माझं डोसकं तापवत जाऊ नका. हे रोज उठून रडणं मला चालायचं नाही सांगून ठेवतो. ते माझ्याकडे गप रडू नको बाई. अगं असं रोज रडून एक दिवस डोळं घालून बसशील बघ. रडू नको गप. बाबा माझ्या तुझा त्याला घरला घेऊन आणि तुम्ही दोघं माझ्या काळजाचा घडायचं. तो नाही कसं गोड लागायचं मला. खरं तुला भावाची माही येत नाही का? रडू नको. मी जातो तुझ्या पायावरती डोसकं ठेवतो. त्याला सांगतो की बाबा आबाच्या ऐवजी मी माफी मागतो. आई करता हिरडाव घरला म्हणून. होय बाबा.
ताणलं की तुटतंय बघ. याने लयच आणून धरले बघ. मला का नाही त्याला सारखं बघूशी वाटतंय बघ रे. सारखं स्वप्नात येतो रे माझ्या त्या. मी घेऊन येतो, मी घेऊन येतो. येशील ना? तुला शपथ आहे माझी, रडू नको. मी घेऊन येतो त्यांना, मी घेऊन येतो. नोटा कधी बघायला मिळाल्या नाहीत. 1 2 3 4 5 बघितलं का बाई? एका राशीचा एवढा गल्ला कधी बघितला होता का? देनेवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. बाई यशाला धरलाय, सोडू नका. त्याची शिडी करून आपण टापला जाय. आणि एकदा का टापला गेलं लाट घालायची, शिडी द्यायची ढकलून. काय या पण आता आमच्या फळामध्ये ढोलकीवाल्याची जागा कमी नाही बरं का. 8 परत जावं लागल. तुम्ही या की आत या. यशा कुठं आहे? त्यांना मी कालच पाठवले परगावला. काव घरची माणसं बरी आहेत ना? गणपत शेठ, मला जरा बोलायचं यांच्याशी. बोलायचं? बोला बोला. तुम्ही जरा बाहेर जाऊ बघू, मेहरबानकी करू. काव काय एवढा राग धरलाय माझ्यावर? असं काय वाईट केलं मी तुमचं? यशा कधी येणार आहे माघारी? 4-5 दिवस तरी लागतील. बसा तरी. काय जरुरीचं काम होतं? आईचा सांगावा घेऊन आलतो. ती जोरती तिकडे यशासाठी. पाठवशील? मेहरबानी होईल तुमची, पाठवा त्याला. ते आपणहून आल्यात. आपणहून जाणार असतील तर मी काय बांधून ठेवणार आहे त्यासनी? माझ्या मनची गोष्ट कशी कळत नाही हो तुम्हासनी? भावाभावाची मायलेकरांची ताटातूट कशी करीन मी? तुमचं सुख ते माझं सुख नाही का? कशी समजत काढू
माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. अचूक उत्तर या पाकिटात मिळालं. प्रत्यक्ष राम राघव टोचीने काढून दिलं. 100 रुपया देशील. काढ आधी काढ. बोल कसला प्रश्न? दुखण्याचा, आजाराचा का लॉटरीचा? नाही जी, तसलं काय नाही बघा. काही वर्ष झाली माझा पोरगा चुकलाय. असं हे राम राघव हेच पोरग चुकलंय. ते कुठं भेटलं तेवढं बरोबर सांग. बाबा तू उगवत्या दिशेला जा. तुझा पोरगा गोसावी होऊन शंकर महाराजच्या देवळामध्ये राहत. केसांच्या जटार अणवान हिणत 5 घरं भिक्षा माग कोवळा शिरा हातानं शिजवून खात. जा धुंड जा त्याला. मी समधी पृथ्वी धुंडीन बघा, पर माझा पोरगा गावल ना. खावल खावल. माफ करा बाबा. वादळात पातळ्याचा चाललाय खेळ. भेटी संग ताटा तुटी कशी आली येळ. बाग होती तिथ कुणी आग लावली र. सुख दुःख ऊन सावली. हत्यार चांगलं पाहिजे बघा. अगदी चांगलं. हो मग तुम्ही काय राम राम गणपत शेठ. राम राम. राम राम गणपत शेठ. वा बबेराव, आमची गंगूबाई काय म्हणते? ठीक आहे. सलाम अलैकुम बाबालाल. अरे अलैकुम सलाम साहब. आइए बैठिए. अब क्या हुकुम? बाबालाल जी नव ढोलकीवाला आमचं अच्छा यशवंत. क्या हुकुम? याची बोट नाचून घेईल आणि हे जे काय म्हणतेल का नाही तशी बोलल आणि झक्काल ढोलकी काढ बघू. जरूर जरूर. अभी अच्छी चीज दिखाता हूँ. म्हातार 50 वर्ष हात्यार भरून हात धरणार कोण? लय म्हातार. ये देखो साहब, नंबर 1 का हथियार है. तुम इस बारे की ट्रायल ले तो. वाजून बघ, वाजून बघ. यशवंता, तुला घराकडे न्यायला आलतो. तुझ्या मुक्कामावर चौकशी केली तर सांगितलं बाहेरगावी गेलाय म्हणून. गावाकडेच निघाले होते पण अर्ध्या वाटवून परत आले बघ. का? डोलची सरली होती. करायचे खरं खोटं देवच जाणे, पण खऱ्याचं खोटं करण्यात तुमचा हात धरणारा दुसरा कोण नाही गणपत शेठ. चल घराकडे. अरे आई तिकडे घासा घरी तुझी आठवण काढते र. नाही येणार. चालता हो म्हणून घरातनं काढून लावलाय बाबानं मला. रागाच्या भरात बोललेलं सबूत आपण मनात ठेवू नये. किती झालं तरी वडील आहेत ते आपले. समजा विसरून जा. हे बघ, पाहिजे तर त्यांच्यासाठी मी तुझ्या पाया पडतो. पण तू घरला चल. खरं सांगू यशवंतराव,
तुम्ही इकडं निघून आला आणि यांच्या फळाचं कंबांडच मोडलंय. धंदा बसला म्हणून आता धावत सुटल्या. आता तुमची म्हाताऱ्याला खरी किंमत कळली. नाही रे यश, अरे तूच विचार कर, धंदा मोठा का आईबाची माया मोठी. माया असती तर तुला धाडला नसतं रे. म्हातारा स्वतः पोराची समजूत काढायला आला तर काय गणपत शेठ, तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये पडू नका. चल घरी चल. राय आम्ही नाही येणार. बाबानच घाव घालून माझं त्यांचं नातं तोडलंय. जा तू. मग पड दुसऱ्याच्या दारात कुत्रेवानी तुकडं मोडत. अरे वय वय तुकडं तोडी नाही तर भांडी घासीन. मी एकदा घराकडे पाठ फिरवली ती फिरवली. तुम्ही समधी मेलात माझ्यासाठी. जा तू. सारखं नजर समोर ठेवायचं. मेहनत करणारा पैलवान हनुमानाची मूर्ती समोर ठेवतो का नाही तसं. यंदा पहिला नंबर आपल्याच बारीचा. 1001 रुपये आपणच जितणार. नाव काढू नगस. तुझा तो म्हातारा यंदा पुन्हा सामन्यांच्या टाळूवर हात फिरून ते बक्षीस नेणार का नाही बघ. तुझा तो भाऊ राया रात्रंदिवस ढोलकी म्हणून खाली ठेवत नाही बघ. म्हातार तुझं समोर बसून मेहनतच करून घेतोय ना. तर मी इकडे आलो म्हणजे त्यांच्यात काय दम राहिला हो. एकाला दोघं होतो म्हणून चालला होता जोरात फड. आता मी इकडे आलो म्हणजे त्यांचं नाकच तुम्ही हातात धरले की हो. आणि माझ्या जोडीला इंदुबाई सारखी नामचन नाची आहे. त्यांची बारी नाही गुदमरली तर नाव बदलेन. ऐन वेळी हारलाच म्हणजे ढोलकी धरणार नाही पुन्हा हातात. गुरमीच्या भरात काय तरी बोल नगस. हो मिशी उतरून देन हारलो तर. फुसरकी मारू नगस. मिशी उतरून देईन. कोण देतो कोण घेतोय. हो हुशारकी कसली. पैज लावा पैज. पैज बावड्या 2 लेमन सांगून ये. हारलास तो उजव्या हाताची बोट छाटून दिसेल का माझ्या डोळ्यासमोर. हा हा छाटीन. साक्षीदारासमोर लिहून दिसेल काय म्हणतो. हा दिन की. पर कंत्राटदार पैज एका बाजूची नाही. म्हणजे दोन्हीकडनं धार पाहिजे पैजेच्या हत्याराला. कसं. मी जितलो तर तुम्ही काय देणार. अरे बोल की तू बोल. माझ्या या 5 बोटाची किंमत देशील. 25,000 रुपये देशील. दिलं. घेतलं. पंच मंडळी तुम्ही आता कायदेशीर झालो नाही का. माय ओ माय पाणी वाढता हो जरा. ए बाबा बस वाढतो. हा भर उन्हाचा दारात आलास बाबा. ताणवलेल्या माणसाला पाणी पाजायचं पुण्य मिळू दे की मला. माय पाणी वाढताय ना.
लेकर बाळ किती माय तुला? 2 मोठे लेकर आहेत ते बाबा. कमवायला लागलं मोठं कपाळ घेऊनच माय. कल्याण होईल बघ तुझं. तू कोण आहेस बाबा? जातीनं पारधी आहे माय मी. कोण्या गावचा? भटकी जमात माय आमची. आम्हाला गाव कुठलं? पाखराव आणि 10 दिशा पोटासाठी भटकायचं. कुठे उतरलास? पाहिलं कुठं आहे ते? एकला हिंडतोय माय. समधी चित्रकथा आहे बघ माझी. माझा एकुलता एक लोक लहानपणी चुकलाय. या गावाच्या आजूबाजूला चुकलाय. त्याला हुडकत हिंडतोय मी. माय येतो मी. तहानेला मिळ कधी अमृताचा घोट, परतून जाई त्याच वाढल्यालं ताट. तहानेला मिळ कधी अमृताचा घोट, परतून जाई त्याच वाढल्यालं ताट. आंधळ्यान पांगळ्याला वाट दावली ग, सुख दुःख ऊन सावली ग. अरे येड्या जीवा सुख दुःख ऊन सावली रे. उन्हाचं का उभी राहिली? काय बघतेस? काय नाही. काय झालं? तो अगोदर घरात चल. अगं पण अरे चल म्हणते ना. काय झालं? काय तू जाऊ का अगोदर? काय झालं? तू ये. काय झालं? काय असं काय करायला लागलीस? हे आहे. अगं काय झालं? असं काय करायला लागलीस? अरे बाहेर जायचं तर असं उघड्या अंगाने जाऊ नये. पैरण घालून जावं. अरे कोणाची नजर कशी असते या, कोणाची कशी. खुली आहेस का तू आहे? अगं मी काय लहान आहे का आता आहे? मला कळायला कोणाची नजर लागते ग. मी काय लांब गेलो नव्हतो. अरे भाऊ गेला तसं भांडून घर सोडून. तू तरी घर धरून राहा. कामा म्हाताऱ्यात मी टाकून जायचे. नाही काय मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. कुठं जाणार? कुठं जाणार? पुढे म्हणून घाबरली होती सर. गप रडू नको. काय रे ममत्या, चालू यात्रेला चांगली गंमत येणार तर. ठीक आहे त्याची अरे तमाशात भावाभावाची लढत आहे झाली. भाऊची गेल्या साली जोडी नव्हती का यशवंत आणि राया, ती जोडी फुटली. आता बोंबला आणि मग रे मग काय आपण काय नुसती गंमत बघायची. कोण का जिंकलं नाही तर कोण का हरणार इकडं. वय तुम्ही वा बरं मी आलो. काय झाली का समजते? होय समजे तयारी झाली. काय रे पुरा बरं वाटत नाही वय जीवाला? मग अरे उठ कापड कर, बाहेर बघ मैदान कसं फुलून आलं या. आबा
आबा हे समजा मला नग वाटतंय. नग वाटतं? अरे काय नग वाटतं? एकाच आईच्या पोटचं आम्ही दोघं सख्ख भाऊ आणि आम्ही सामन्याला एकमेकांना ऋण उभं राहायचं. भावाभावात जुगलबंदी खेळायची. नाही आबा मला हे पटत नाही. आज यश हारला, लोकांनी त्याची हुर्री उडवली तर तुम्हाला, आईला, मला, आपल्या सगळ्यांना काय बरं वाटणार आहे का? आबा तुमच्या पाया शपथ, मला नको हे सामना खेळा. थोडे का भागूबाई सामन्याला जगतोस? अरे भाऊनी समोर बाप बी उभा राहिला तरी मागे नाही सरला पाहिजे. अरे का तर यो खेळ आहे, हाणामारी नाही. ते काय बी असू दे, पण भावाविरोध जायला माझं मनच होत नाही. बाबा देशाची हार मला माझ्या डोळ्यानं बघवणार नाही. ये पक्क कराया. तू नका राहूस उभा, पर यो सामना होणारच. अहो ऐकलं सर, तुम्ही बोर्डावर जाणार? वय वय जाणार, मी बोर्डावर जाणार. पायात शेपूट घातल्या पोरानं ऐन मैदानाची अळी. माझ्या फळाची अब्रू मी नाही जाऊ देणार. या म्हाताऱ्या मनगडात जोर एकदा बघू दे त्याला. अहो असं काय करता? पोरच्या पोराबरोबर तुम्ही सामन्याला उभं राहता? वय वय राहतो. ये बघ, कलावंताला जात नसती आणि गोद बी नसतं. आज मी बाप तो माझा लिओक नाही. मी एक ढोलकीवाला तो दुसरा ढोलकीवाला. बस एवढंच एक ना आता आमच्या दोघा. राया, अरे राया ऐकलंस का? बाप लेखातला सामना परत, भावाभावातला सामना परवडला मला. त्या डोकी मी जातो बोर्डावरती. शाबास मर्दा. अरे जीत तुझीच आहे. जल्लो फुलं उधळती तुझ्यावर, खांद्यावर घेऊन हिंद केशीचा का मिळवते तुला. अरे माझी वाणी खोटी होणार नाही, परा माझी वाणी खोटी होणार नाही. पण शेठ, पैशाच्या पैशाचं काय केलं? बघा माणसं डोक्याला काय काय याप असते. तुमचं आपलं पैशाच्या पैशाचं. हो गणपत शेठ, साक्षीच्या पैशाचं काय केलं ते बोला. हो याचा सामना हरू द्या, त्याची बोट तुटू द्यात. ठरल्या पैसे जास्त पैसे देतो. माझा विश्वास आहे का नाही तुमचा? मग हा बर ठीक आहे. काय बी करा, बरं एवढं काम कराच. तुम्ही काय बी काळजी करू नका, ती जिम्मेदारी माझी. आमने सामने आज सामना खडा. कुणाचा बरं? मी तुरेवाल्याला असा टाकते तिडा. होय? आणि वैऱ्याच्या झाडाला कसा फिरतीचा सडा. हे डाव टाकून बेभान झाले, विडा पैजचा उचलून आले. डाव टाकून बेभान झाले, विडा पैजचा उचलून आले. हेरडी झीर झिजी राया झिजी, हेर झिजी झिजी राया झिजी. डाव टाकून बेभान झाले, विडा पैजचा उचलून आले. डाव टाकून बेभान झाले, विडा पैजचा उचलून आले. कस जिंकाव कस हराव, कस रायाला जाग कराव. कस जिंकाव कस हराव, कस रायाला जाग
पैजचा उचलून आले हे जी जी राया जी हे जी राया डाव टाकून बेभान झाले विडा पैजचा उचलून आले टाकून बेभान झाले विडा पैजचा उचलून आले
काय सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना काहीतरी ते भानगड दिसते. माय बापू ते एवढा तो हे असं माय बापू काय मोठ्या महाराज माझी पाठ लागली जिबेरीला. माझा भाऊ यशवंत त्याची जीत झाली, माझी हार झाली, त्याची जीत मंजूर आहे मला. डोळ्यात का पाणी आणतो? अरे तुझी जीत झाली. नाही भाऊ, खरा जितलास तू. मी सपशेल हारलो, वाजवण्यात हरलो, मनाच्या मोठेपणात हरलो, भाऊ म्हणून हरलो, मुलगा म्हणून बी हरलो, समधी कडून हरलो. इंदू इंदू हात बघ, घड्याळा बिगर कसा सुना सुना वाटतोय. तुम्ही पळून जाणार हे वाटलंच आम्हाला. बरोबर. तुमचं 25,000 बुडलं, मग तुम्ही आम्हाला चुक्का लावता काय? आता कुठलं पैक देणार मी? आज सकाळी बँका उघडता देतो की. बँका उघडल्यावर तवर चला आमच्या मुक्कामाला बँक. ते बघा बाबा, ओ बाबा, अरे बाबा, बाबा थांब. मला बोलवलं असा एकलाच निघालास? एकलाच नाहीतर दुसरं कोण आहे माझं? अरे बाबा, आम्हाला समजा कळलं आहे. देवाच्या दरबारात उशीर लागतो पण न्याय मिळतो. पोरगा तुझा आहे, तिला घेऊन जा. आम्ही म्हणत होतो देवानं तिला आमच्या दाराशी आणला, आता म्हणू की देवानं ज्याचा त्याला परत केला. बाबा, बाबा आमचं काय म्हणणं नाही, आमचं काय म्हणणं नाही. पोरगा तुझा आहे, तिला घेऊन जा. नाही दादा, माझा भिकाऱ्याचा पोर तू केवढ्या पदवीला नेलास. त्याला डोळं भरून बघितलं नाही, पोट भरलं माझ. तुला माझी शपथ आहे, शंभू शंकराची शपथ आहे. त्याला माझं ओळख सांगू नको. माझं एक काम करशील?
ताईत माझ्या रायाच्या गळ्यात घाल. त्याच्या जन्मदात्या आईनं मरताना दिला होता. तिचा जीव अडकला होता पुरात. दादा माया मी जातो. अरे पण हे समजा विपरीत होते. आपली कशी ताटातूट करतोय आम्ही. बाबा बाबा मला एक योग आहे. तुला कोण आहे म्हातारपणी? नाही दादा. दादा तू कष्ट हो नका. नाहीच ओढ्यावर पडलो माघारी येईन मी तुझ्याकडे. बाबा माझ्या बाबा. शुधुनिया मिळालं ते तुझ दिल दान. त्यागा मंदिल पलार लेई मोठा मान. आकड्याची खून तुला आज घावली र. सुख दुःख ऊन सावली र. अरे येडा जीवा सुख दुःख ऊन सावली र.